अ, तंत्र मंत्र विद्या याने सुख संपत्ती सत्ता मिळते का? तर हा आपला प्रश्न आहे. खरं तर ही भोंदूगिरी, जसं आज नाशिकमधून मी बोलतोय, नाशिकमध्ये ह्या भोंदूने अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. आता दोन गोष्टी याच्यामध्ये, काय भोंदूकडे ह्या महिला गेल्याच का? तर प्रश्न असा आहे की महिलांना नेहमीच आपल्या समाज व्यवस्थेने दुय्यमत्व दिलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये असलेले ताणतणाव शास्त्रीय पद्धतीने सोडण्यासाठी जो अवेअरनेस आपल्या समाजात पाहिजे आहे तो नाही आहे. आणि त्याच्यामुळे एकतर तथाकथित ही भोंदूगिरी करणारी मंडळी ह्या महिलांच्या किंवा व्यक्तींच्या धार्मिक श्रद्धेचा, देवभोळेपणाचा गैरफायदा घेतात, असह्यतेचा गैरफायदा घेतात आणि अशा या सगळ्या ज्या कर्मकांड, धार्मिक विधी कर्मकांड यांच्या नावाखाली या महिलांचे अंगलगट करतात, अश्लील चाळे करतात आणि त्याच्याच बळी ह्या ज्या महिला भगिनी या पुढे आलेल्या आहेत त्यांचं खरं तर अभिनंदन आहे, त्यांनी तोंड फोडलं या गोष्टीला. तर हा भोंदू जो आहे, अशा अनेक भोंदू आपण सांगितल्याप्रमाणे समाजात आजही आहेत. खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा झाला. त्याच्यात असं एक तरतूद आहे की ज्या परिसरामध्ये अशी भोंदूगिरी चालत असेल ती थांबवण्याची, तिला पायबंद घालण्याची त्या पोलीस स्टेशनचा प्रमुख अधिकारी हा दक्षता अधिकारी म्हणून नेमलेला असतो. असं जर प्रत्येक अधिकाऱ्याने केलं तर ही भोंदूगिरी पायबंद घालण्यासाठी, आटोक्यात देण्यासाठी फार मोठी मदत होईल. दुसरा भाग, याच्याशी राजकीय लोकांचे संबंध ते काय आज नाहीत, परंतु अलीकडच्या काळामध्ये या राजकीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, लोकांनी जाणीवपूर्वक या भोंदूशी संधान बांधलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. खरं तर भारतीय संविधानाची शपथ घेऊन, त्याची निष्ठा, बांधिलकी जपण्याची शपथ सार्वजनिक ठिकाणी घेऊन सुद्धा ही मंडळी अशा अवैज्ञानिक, अशास्त्रीय, कपोकल्पित, प्राक्तन नशीब याच्याशी संबंध सांगणाऱ्या ह्या भोंदूशी सलगी करतात, त्यांना पाठबळ देतात आणि त्यांच्या सोबत राहतात. त्याचा प्रभाव एकूणच समाजामध्ये पडतो आणि लोक आपल्या समस्या, अडचणी, प्रश्न सोडवण्याचे शास्त्रीय मार्ग शोधण्याऐवजी एक प्रश्न मला याच अनुषंगाने दोघांनाही विचारायचा आहे की आता ह्याच्यामध्ये एका विशिष्ट ह्याच्यानंतर काही धार्मिक विधी घडत नाहीयेत किंवा कुठल्याही पद्धतीचं भविष्य व्यत्यय पण ह्याच्यात घडत नाही, हे कळत असून सुद्धा शोषित महिला पुन्हा पुन्हा का जात राहतात आणि त्या गप्प का बसतात? आशाताई, पहिल्यांदा तुम्हाला विचारते, नंतर सर तुमच्याकडे येते. आशाताई. 101% त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. हे रेकॉर्ड ज्या 58 व्हिडिओज, 58 तर काल आकडा होता, आता पुन्हा वाढला असेल पोलिसांचा, तर हे व्हिडिओज का केले गेले? त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी. म्हणजे आता मी दादांच्या म्हणण्याला मी एकदम 100% बरोबर बोलली दादा, की दुय्यम भूमिका दिल्यामुळे, कुटुंबातून सपोर्ट नसल्यामुळे जर परिस्थिती थोडीशी वाईट आली आणि सत्ता आणि पैसा कोणाला नको असतो, तो जर कोणीतरी देतो म्हणत असेल तर मेंटली, इमोशनली वीक असलेल्या, कुठून तरी इमोशनल सपोर्ट नसलेल्या अशा महिला त्यात ओढल्या जातात. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जे आता तुम्ही म्हणाला की त्या सतत का जात राहतात, तर एकदा गेल्यानंतर, आता जसं त्या पीडितेने लिहिलंय त्या की मी पहिल्यांदा गेली लग्नानंतर आणि त्यांनी ते असं असं केलं आणि नंतर तो धमकी देऊन मला बोलवत राहिला. धमकी देऊन म्हणजे काय? आता तिचं लग्न झालेलं होतं, शी वॉज हॅव्हिंग अ गुड होम, गुड हजबंड, बट तिला ब्लॅकमेल करण्यात येतं. या रुपाली चाकणकरांच्या संदर्भात मला वारंवार वाटतं, जेव्हा ही रुपाली ठोंबरे, सुषमाताई या बोलतात, सतत वादाच्या भोवरात आहे. वैष्णवी हगवणे असो, संपदा मुंडे असो, त्या पंकजा मुंडेच्या पीएची ती बायको असो, एक ती इंजिनियर पोरगी पुण्याची असो, गेला बाजार कशाला? आता कालच्या याच्यात त्यांनी काय केलं? बरोबर. परंतु तरी त्यांना हात लावण्याची हिंमत कोणाची होत नाही. मला कधी कधी वाटायचं ही बाई ब्लॅकमेलर तर नसेल. मला तर वाटतं अशा एखाद्या, आत्ता दादा बोलले तसं. नक्कीच. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तो संपूर्ण ऑलराऊंडेड एक गुन्हेगार आहे, हे आपल्याला पुन्हा पुन्हा इकडे नमूद करणं गरजेचं आहे. नक्कीच. सर तुमच्याकडे येते आणि आता ही करायला पाहिजे त्यांना. अगदी अगदी जरूर. आणि सर, मला तुम्हाला असं विचारायचं की आता ही साखळी तोडायची असेल तर अगदी थोडक्यात सांगा की काय करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने वीक पडून गव्हर्नमेंटचा आधार घेणं बायकांना खास करून गरजेचं वाटणार नाही? खरं तर एकूणच समाज व्यवस्थेचीच अशी रचना आहे की अंधश्रद्धेच्या मोठ्या प्रमाणात वाहक या स्त्रियाच आहेत आणि हे फार वाईट गोष्ट आहे. समानत्वाची वागणूक त्यांना मिळत नाही आणि सतत डावललं जातं, हा एक भाग आहे. शिवाय थोडं काही चुकलं तर तिला बदनाम करण्याची समाजाची रीत आहे आणि सगळी बदनामी थांबवण्यासाठी अशा ह्या लांडग्यांची शिकार त्या वारंवार होतात. दुसरा भाग असा की शिक्षण, ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे,
तो जाणीवपूर्वक शिकवला गेला तर आपल्या दुःखाची, अडचणीची, समस्येची कारणं माणसं स्वतः शोधायला सुरुवात करतील. दुसरा भाग, राजकीय लोक सामाजिक परिवर्तनाची भूमिका अगदी अग्रक्रमाने जर बजावली त्यांनी तर अशा गोष्टींना पायबंद बसू शकेल. आणि तिसरा भाग, आपल्यासारखी मीडिया माध्यमं जे आहेत ते सुद्धा याच्या फार मोठ्या फायद्याची आहेत. त्यांनी या प्रमाणाची भूमिका वारंवार सांगितली तर या सगळ्या गोष्टींना नक्की अटकाव बसेल असं महाराष्ट्राचं मत आहे. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की एकंदरीतच जे मॉरल पोलिसिंग आपण समाजाचं करतो ते ह्या दिशेने होणं फार जास्त गरजेचं आहे चुकीच्या गोष्टींपेक्षा. आणि त्याचबरोबर राजकीय लागेबांधे हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळोवेळी अशा विषयांवरती आपण चर्चा करतच राहू, पण तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल पाहायला जाऊयात पोल सेंटरला.